लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 2024चा शिक्षक रत्न पुरस्कार आणि आदर्श शाळा पुरस्कार समारंभ किर्लोस्कर सभागृहात अत्यंत दिमाखात पार पडला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवणारे श्रीमती वैशाली कैलास बोते, श्रीमती मंजुषा बाबूराव फुलारी, सौ शिवकन्या कंदरेकर, श्रीमती शीला सुजित हावळे, श्री लक्ष्मण भागवत माळी, सौ संगीता संतोष रेळेकर, श्री विजय बभ्रुवाहन माने, सौ अल्पना पंडित परदेशी, डॉक्टर गौतम सुभान कांबळे, श्री अब्बास हुसेन शेख आणि श्री अशोक टिळक यांना शिक्षक रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव क्रमांक 2 तालुका करमाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांना यंदाचा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक आणि शाळा हेच समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत, जे आपल्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवतात, असं मनोगत या सोहळ्याचे अध्यक्ष आमदार सुभाष बापू देशमुख यांनी व्यक्त केलं. याबरोबरच प्रमुख अतिथी असलेले श्री गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला डॉक्टर गुरण्णा तेली, डॉक्टर आशालता जगताप, डॉक्टर हनुमंत जगताप आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाचा सन्मान करत समाजाच्या प्रगतीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल शिक्षणाच्या माध्यमातून घडणारे परिवर्तन लोकमंगल फाउंडेशन आणि सुभाष बापूंच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे. शिक्षणाच्या उज्ज्वल भविष्याची ही वाटचाल अशीच सुरू राहील लोकमंगल फाउंडेशनसोबत.